उद्धव ठाकरेंवर कारवाई करा असे केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य सरकारला आदेश दिलेले आहेत। मतदान सुरू असताना ठाकरेंची पत्रकार परिषद होती। 20 मे रोजी पत्रकार परिषद घेऊन ठाकरेंनी आयोगावर गंभीर आरोप केले होते। मुंबईत संतगतीने मतदान होत असल्याचा उद्धव ठाकरेंनी आरोप केला होता आणि भाजपचे आमदार आशिष शेलारांच्या तक्रारीची आता आयोगाने दखल घेतलेली आहे। आपण अधिक माहिती घेऊ, आमचे दिल्लीचे प्रतिनिधी प्रमोद जगताप आपल्या समोर आहेत। प्रमोद, भाजपने तक्रार केली होती उद्धव ठाकरेंविषयी, त्यांच्या भाषणाविषयी आणि आता दखल घेतली आहे, अधिक काय सांगाल? 20 मे रोजी जेव्हा मतदान सुरू होतं 5व्या टप्प्यातलं, त्याच दिवशी उद्धव ठाकरेंनी दुपारी पत्रकार परिषद घेतलेली होती आणि त्याच पत्रकार परिषदेत प्रमोद, मी तुम्हाला थोडं थांबवतो कारण भाजपचे नेते अतुल भातखळकर आपल्या बरोबर आहेत। अतुलजी, 20 मे रोजी ठाकरेंची पत्रकार परिषद होते, आक्षेपार्ह काही बोलणं होते असं तुमचा तक्रार होती निवडणूक आयोगाकडे, आता दखल घेण्यात आली आहे? नाही, 100% निवडणूक आयोगाने अत्यंत योग्य निर्णय घेतलेला आहे। बेलगामपणे बेतालपणे उद्धव ठाकरे सातत्याने निवडणुकीच्या काळात बोलत होते आणि मतदानाच्या दिवशी मतदान संपेपर्यंत पत्रकार परिषद घ्यायला बंदी असते। असं असताना नुसती पत्रकार परिषद घेतली नाही तर निवडणूक आयोगावर अत्यंत गंभीर अशा स्वरूपाचे खोटे नाटे आरोप त्यांनी त्या ठिकाणी केले आणि त्यांच्यामुळे कायद्यानुसार जी काही कारवाई असेल ती कारवाई आता त्यांच्यावर केली जाईल। त्या कारवाईचं आम्ही स्वागत करतो। अतुलजी, पण मुंबईत संथगतीने मतदान होत होतं हे वास्तव होतं आहे? तुम्ही उद्धव ठाकरेंची बाजू लावून धरायचं काही कारण नाही। संथगतीने मतदान होत होतं याला निवडणूक आयोग जबाबदार होता का? आणि निवडणूक मतदान चालू असताना पत्रकार परिषद घ्यायची नाही हा नियम आहे। हा नियम विसरले का उद्धव ठाकरे? आणि त्याच्यामुळे त्यांनी निवडणूक आचारसंहितेचा भंग केलेला आहे। त्यांनी निवडणूक आयोगावर खोटे नाटे आरोप केले होते, मग त्यांनी पुरावे द्यावेत। जर का त्यांचं म्हणणं खरं होतं, पण काँग्रेस असेल उद्धव ठाकरे असतील हे बेलगामपणे खोटे नाटे आरोप हे पहिल्या दिवसापासून करतायत। महाराष्ट्रातल्या मीडियाचं हे वैशिष्ट्य आहे की जिथे संजय राऊत आणि राहुल गांधी काय म्हणतायत, तुमचे एक्झिट पोल सुद्धा मीडियाने केलेले आहेत आणि त्यात मीडियाच दोषी आहे आणि त्याच्यामुळे ते बेमुरवतखोरपणे बोलतात। त्यांच्यावर कारवाई होते, या कारवाईचं आम्ही स्वागत करतोय। अतुलजी, तुम्ही सामवर अगदी सविस्तरपणे तुमची भूमिका मांडली, संवाद साधला, त्याबद्दल धन्यवाद। आपण बघतोय की भाजपचे आमदार आशिष शेलार यांच्या तक्रारीची निवडणूक आयोगाने दखल घेतलेली आणि आता राज्य निवडणूक आयोगाला उद्धव ठाकरे यांच्या विरोधात कारवाई करा असे निर्देश दिलेले आहेत आणि भाजपने देखील निवडणूक आयोगाच्या या भूमिकेचं स्वागत केलेलं आहे। मतदान सुरू असतानाच उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली होती आणि बेलगाम आरोप केले होते असा भाजपने आक्षेप घेतला होता आणि त्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे केली होती, केंद्रीय निवडणूक आयोगाकडे। आणि आता केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य आयोगाला आदेश दिलेले आहेत की उद्धव ठाकरेंवर कारवाई करा। केंद्रीय निवडणूक आयोगाच्या या भूमिकेचं भाजपच्या नेत्यांनी स्वागत केलेलं आहे। 20 मे रोजीची ही उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद होती।